वळूयात पुढील बातमीकडे। संकेत बावनकुळेंचं नाव आरोपी म्हणून टाका, अंधारेंनी ही मागणी केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना आदेश द्यावेत अशी ही मागणी अंधारेंकडून करण्यात आली आहे। संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही, सुषमा अंधारेंनी नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांना हा सवाल विचारलाय। संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही, फार गमतीदार आहे। इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, त्यांच्या ऑनेस्टीचं, की पोलिसांना कळलंच नाही, कुणालाच कळलं नाही। आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे, माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा। कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब? अहो तुमच्या मुलाचं नाव साधं एफआयआर मध्ये अजून आलेलं नाही, तुमच्या मुलाला एफआयआर मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात, तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची? बावनकुळे साहेब, खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा, हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर, जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर। गाडीचा नंबर हाँ, फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं, फिर्यादीला माहित नव्हतं की आपल्याला माहिती होतं ना सर? नाही, त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही ना। फिर्यादीलाच आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णनाची गाडी आहे, त्या ठिकाणी सुसाट पडून गेलेली आहे, असं आम्हाला फिर्याद येतो। त्यानुसार आम्ही अगोदर प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो। अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून देतो, ती गाडी गॅरेजकडे रिपेअरला का पाठवली नाही सर? त्याचे व्हिडिओ फुटेज आहे, गाडी जेव्हा बंद मी ते ट्विट केले व्हिडिओ फुटेज, तर आम्ही गाडी हस्तगत केली। दुसऱ्या दिवशी आम्ही टो पाठवली, पीआय दर्जाचा कसं काय अधिकारी पाठवला आणि घेऊन आलो पोलीस स्टेशन। आम्ही गाडी हस्तगत केलेली आहे, आमची गाडी पोलिसांना लागलेली आहे, ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आहे। गाडी गॅरेजला पाठवली गेली, आरटीओने गाडीचा नंबर नोंदवला नाही, आधी तर गाडीच नव्हती, आधी गाडीच नव्हती कुठल्याही, म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होतं तेवढं प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न केला, दाबलं तुम्ही प्रकरण, पण ते नंतर बाहेर आलं। सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही आपण? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळाले, संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आम्ही ताब्यात घेतलं, संकेतचं त्यामुळे 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। पण का केलं नाही केलं। 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला कसा? हा, संकेत काय झालं, जसं इथून तो निघाला, जेव्हा ड्रायव्हिंग झाली नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, 2 थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागले, ते सुद्धा त्यांचा पाठलाग केला, नंतर आपल्या पाठीमागे तिथून तो म्हणजे पळाला। गाडी 2 लोक चालवत होते का सर? नाही, बरोबर आहे, एकच तो ड्रायव्हर, गाडी एकच माणूस चालवत असेल, मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे 2घांचं केलं, बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर? त्यावेळी तो नव्हता, हजर नव्हता त्यावेळी जेव्हा आम्ही ते करायचो। काय याला काय समजायचं सर? म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली, काय अर्थ काय काढायचा? असं कुठलाही प्रकारचा नाही।